सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकास लाच स्वीकारल्याच्या आरोपातून जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर। 13,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक गोपाल मंडलू यास जिल्हा व सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। या प्रकरणात गोपाल मंडलू यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक 17/5/2024 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 या अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील फिर्यादी हे ठेकेदार असून एअर कंडिशन मशीन बसवण्याचे 13,05,498 रुपयाचे काम त्यांना टेंडर स्वरूपी प्राप्त झाले होते। या प्रसंगी केलेल्या कामांचे बिल मंजूर होऊन दिनांक 15/3/2024 रोजी त्यांना मिळाले होते व त्या मिळालेल्या कामाचे बिलाची प्रत मिळवण्याकरता सोलापूर महानगरपालिका येथील कनिष्ठ लिपिक गोपाल मंडलू यांच्याकडे पाठपुरावा करत असताना त्यांनी फिर्यादीस कामाच्या बिलाची प्रत देण्याकरिता बिलाचे 1% रक्कम प्रमाणे 13,000 रुपयाची लाचेची मागणी केली असा आरोप फिर्यादीने केला होता। त्यासंबंधी फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या समक्ष जाऊन लाचेची मागणीची तक्रार नोंदवली होती। फिर्यादीच्या तक्रारावरून लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर यांनी सापळा आयोजित करून इतर सर्व कारवाई त्यांनी पूर्ण केली होती। सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींनी आपला जामीन अर्ज दाखल केला होता। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमणी, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे, ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे यांनी हे काम पाहिले आहे।